नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. झोपडपट्टीवासियांना योजनेचा लाभ मिळणार. इचलकरंजी महानगरपालिकेचे नगरसेवक रवी राजपुते यांच्या प्रयत्नाने इचलकरंजी येथील झोपडपट्टीवासियांना घरफाळा लागू केल्याने झोपडपट्टीवासियांना अनेक योजनांचा लाभ मिळणार. सदरचा हा निर्णय महानगरपालिकेने घेतल्याने महापौर उदय दातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या, विठ्ठल चोपडे, प्रमोद बताटे यांचा झोपडपट्टीवासियांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी झोपडपट्टीवासियांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. यावेळी प्रशांत कांबळे सर, बाबूराव पोळ, श्रीकांत बडे, आरिफ मोमीन, लियाकत जमादार, प्रताप नाईक, अल्फाज मोमीन, अशोक कदम, शामराव नाईक, याकूब मोमीन, संजय सूर्यवंशी, शहानूर जमादार, अविनाश हेगडे, सागर कांबळे, अरुणा आयवळे, समीर मोमीन, रमेश कांबळे, श्रीनिवास फुलपाटी, उत्तरेश्वर कांबळे, पांडुरंग आयशाळ, आप्पा कांबळे, सचिन नईसुरे, जगन्नाथ सोनपल्ली, कुणाल जावळे असे अनेक झोपडपट्टीतील वासीय माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. केले होते काही घरं रामगड म्हणजे रामगड नाव दिले साहेब. थोरात चौकाचे आपले गाळे आहेत त्याला रामगड नाव दिले. ते रामगडवर असं इकडे तिकडे बाहेर जाऊन राहत होते. अशा लोकांचं पण जागा गेल्या राहायला बाहेर आणि त्या जागेवर फाळावी बंद केला आणि त्या छोटे छोटे व्यापारी करणाऱ्या लोकांचा सुद्धा फाळा बंद केला होता. ही एक आनंदाची बातमी. म्हणजे सर्व बॉडीने आमच्या सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी दोघांनी त्या ठिकाणी पाठपुरावा करून विशेष करून ते महापौर उपमहापौर गट नेत्यांनी सखोल अभ्यास करून पुन्हाचाही फाळा, कारण का फाळाच नसेल तर शासनाची कुठली योजना आली तर त्या योजनेचा फायदाच होत नाही. मग प्रॉपर्टी कार्डाचा असू दे, मग घरांचा असू दे, काय असेल ते असेल त्याचा अभ्यास पूर्ण करून त्यांनी आपल्याला सर्वांना या ठिकाणी ज्यांचे या ठिकाणी पुरावे आहेत 95चा 2011च्या अगोदरचा पुरावा आहे त्या सगळ्यांना फाळा लावायचा आज ठराव परवाच्या कौन्सिलमध्ये या ठिकाणी करून 30 तारखेच्या कौन्सिलमध्ये आपल्या सर्व आमच्या नेत्यांनी करून दिल्याबद्दल त्यांचं सर्वांचं मी पहिल्यांदा त्या भागात एक झोपडपट्टीचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी सर्वांचं मी आभार मानतो. अशा गोष्टीमध्ये म्हणजे गरिबांच्या गोष्टीमध्ये 100% प्राधान्यानं पुढं असतात. कुठलंही अतिक्रमण असू दे, झोपडपट्टी असू दे आणि त्यांनी आणलेलं काम बरोबर कौतुकास्पद असते आणि चांगलं असते. प्रामाणिक हेतूचं काम असतं. त्यामुळे त्यांनी आणलेलं काम आम्ही कुठेही ठेवत नाही. आणि आमचा जिव्हाळ्याचा मुद्दा आहे आणि आमचा जिव्हाळ्याचा मुद्दा म्हणजे झोपडपट्टी. तर मी स्वतः एक लालनगरमधला झोपडपट्टीमधला माणूस आहे. त्यामुळं त्या सभेमध्ये असं बी ठरलं की ह्या एक थोड्या ज्या झोपडपट्टी आहेत त्या नव्हे तर पूर्ण इचलकरंजीतल्या सगळ्या ज्या झोपडपट्टीमध्ये जे असे प्रॉब्लेम्स असतील, ज्या अशा अडचणी असतील, हे जसं झालं ते पूर्ण इचलकरंजीमधील झोपडपट्टींना याचा सगळ्यांना लाभ मिळाला पाहिजे अशा पद्धतीचा तिथं ठराव झाला आहे. आणि याचं श्रेय म्हणजे आमचे नेते प्रकाश आवाडे, राहुलजी आवाडे आणि त्याच्यानंतर हावणकर साहेब या सगळ्यांना जात आहे. तसेच याच्यामध्ये पुढाकार घेतला ते राजपुते साहेबांना मी धन्यवाद करतो की त्यांच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी साकार झाल्या. आणि याच्यापुढे जे काय राहिलं सारे तांत्रिक बाबी वगैरे साहेबांनी चोपडे साहेबांनी गटनेत्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळं होत जाईल. आणि ह्याचा लाभ सगळ्यांनी मीडियाला माझी विनंती आहे की हे तुम्ही प्रसिद्ध करा की हे पूर्ण इचलकरंजी या झोपडपट्टीसाठी आहे आणि त्याचा लाभ लोकांनी घेतला पाहिजे.